आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मी दिल्लीला येतोय। ही लढाई केवळ विद्यार्थ्यांचीच नाही, लोकशाही वाचवण्यासाठी आहे, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। सरकारमध्ये असताना आणि नसताना देखील अनेक आंदोलनं पाहिली आहेत। केंद्र सरकारने योग्य तो तोडगा काढावा, सुनील तटकरेंची मागणी। अजितदादांच्या अपघात स्थळाला सुनेत्रा पवारांची भेट। अपघात स्थळी जाऊन दादांना केलं अभिवादन। सुनेत्रा पवारांसह विजया पाटील उपस्थित। प्रिय दादा, आज तुझा जन्मदिन। या दिवसाला जयंती म्हणण्याची हिंमत होत नाहीये। सुप्रिया सुळेंची भाऊक पोस्ट। सुळेंनी अजित पवारांच्या आठवणींना दिला उजाळा। यवतमाळच्या आर्णीत काँग्रेसला मोठा धक्का। माजी नगराध्यक्ष अनिल आडेंचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश। आणखी मोठे पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा। राहुल गांधी काळे कपडे घालून संसदेत दाखल। विद्यार्थी आंदोलन प्रकरणी राहुल गांधींकडून केंद्र सरकारचा निषेध। राज्यात सर्वत्र विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा। राहुल गांधींसह प्रियंका गांधी, खासदार अखिलेश यादव आणि इतर नेत्यांची देखील काळे कपडे घालून निदर्शने। विद्यार्थी आंदोलनाचे संसदेत पडसाद। पुण्याच्या आंबेगाव जुन्नर भागात पावसाच्या लहरीपणामुळे भात शेती संकटात। पावसानं उघडीप दिल्यानं 50%हून अधिक भात लागवड रखडली। कृषी विभागानं मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या महाडमध्ये कांबळेतर्फे गावात घराला भीषण आग विझवताना 2 तरुण जखमी। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय। गोंदियात तांदळाचा ट्रक पळवणारा आरोपी गजाआड। चालकाला झाडाला बांधून तांदळाचा ट्रक लंपास। 18,13,000चा मुद्देमाल जप्त। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी, सत्याची